कुमार देशमुखचे कार्यकर्ते किंवा त्यांचे सहकारी जे शिवानंद पाटील आहे त्यांचा मला एक दिवशी फोन आला की अशी ती स्मशानभूमी त्या ठिकाणी होटगी मठाच्या संस्थेला द्यायचा आमचा आहे, तुम्ही ते त्यांना देऊन टाका. मी म्हणलं हा निर्णय महापालिकेमध्ये आहे, हा निर्णय महापालिकेने घ्यावाचा आहे. आम्ही आमचा होकार कळवला आहे, त्यांनी द्यायचं का न द्यायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. त्यामुळं माझा या ठिकाणी नाकारण्याचा किंवा काही करायचा प्रश्न नाही. मी ऑलरेडी बोर्डामध्ये होकारार्थी निर्णय घेऊन त्यांना कळवलेला आहे. त्यांनी द्यायचं का नाही त्यांनी ठरवावं, या व्यतिरिक्त काहीही झालं नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे झाल्यानंतर हे प्रकरण वास्तविक आता आमच्या जे काही होकार कळवला होता त्याच्यावरती महापालिकेमध्ये प्रशासक असताना ठराव झालेला होता. त्यामध्ये ह्या सगळ्या मंडळींनी पुन्हा चर्चा करून त्याच्यावरती निर्णय अपेक्षित होतं. आणि जर त्यांना होटगी मठालाच द्यायचं होतं तर आमचा अर्ज किंवा आमचा प्रस्ताव तेव्हाच त्यांनी नाकारून या ठिकाणी नवीन ठराव करायला पाहिजे होता. परंतु त्या ठिकाणी काय झालं मला माहीत नाही, कारण ते सगळं वृत्तपत्रामधूनच मी काही बाबी वाचल्या. वास्तविक मला कुणी त्या अशा पद्धतीनं या ठिकाणी सांगितलेलं नाहीत. वास्तविक पाहता सिद्धेश्वर देवस्थानला या बाबतीमध्ये ओढण्याचं कारण नाही. महापालिकेचं पत्र आलं, त्या पत्राला आम्ही होकारार्थी पत्र दिलं. तसा ठराव प्रशासकीय काळामध्ये सिद्धेश्वर देवस्थानला ही जागा द्यावी असं ठरलं. त्यामुळं आमची भूमिका त्या ठिकाणी संपलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून फक्त सिद्धेश्वर देवस्थान असू दे, सिद्धेश्वर कारखाना असू दे, यामध्ये मी आणि माझे जे सहकारी जे संस्था माझ्या नेतृत्वाखाली आहेत त्या ठिकाणी एक प्रकारच्या काहीतरी अडचणी निर्माण करण्याची हीच भूमिका विजयकुमार देशमुखांनी आत्तापर्यंत केलेली आहे. ज्या पद्धतीनं हे दोन्ही देशमुख आणि इतर त्यांच्याबरोबर असलेले सहकारी मिळून हा विषय तिथं वेगळ्या पद्धतीनं झालेल्या ठरावाच्या विरुद्ध मांडतायत आणि महापौर आणि त्यांच्याबरोबरचे पक्षाध्यक्ष, शहर पक्षाध्यक्ष आणि इतर नगरसेवक हे त्या ठिकाणी मांडतायत. यावरून त्यांच्यामध्ये कुठंतरी ही एकमत होताना दिसत नाही आहे. चुकीच्या अशा पद्धतीनं ह्यांच्या घरातले वासे कुठं तर फिरलेले आहेत ह्यांच्या बाबतीमध्ये, आणि म्हणून त्यांना ती घरघर लागलेली आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार. समाज, दोन संस्था, दोन व्यक्ती यांच्यामध्ये नको असताना त्यांना ओढून त्यांच्यामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.